यवतमाळमध्ये पारा 46 अंशांवर पोहोचलाय। 24 तासात तापमानात 3 अंशांची वाढ झाली। या वर्षातली ही सर्वाधिक तापमानाची नोंद आहे। वाढत्या उन्हामुळे शरीराची दाहकता कमी करण्यासाठी नागरिकांनी दुपट्टा टोपीचा वापर करावा, थंड पेय सेवन वारंवार करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्याचा पारा जो आहे तो 46 अंशापर्यंत पोहोचलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून जिल्ह्याचा पारा जो आहे तो 44 ते 45 अंशावर होता, मात्र आज तो पारा जो आहे तो 46 अंशावर गेलेला आहे। प्रशासनाकडून या संदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत। घराबाहेर निघताना शेला किंवा टोपीचा वापर करावा, थंड पेय जे आहे ते सेवन करावे। त्यामुळे ज्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पारा जो आहे तो वाढतच चाललेला आहे। रविवारी हवामान विभागाने देशातील सर्वाधिक उष्ण शहराची यादी जाहीर केली आहे। 44 अंशाच्या पुढे तापमान असणाऱ्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे। यवतमाळ शहर व जिल्ह्याचे तापमान मागील आठवड्याभरात सातत्याने ते वाढत आहे। रविवारीसुद्धा 45 ते 45.4 अंशावर तापमानाची नोंद झाली होती। देशातील उष्ण शहरामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जी आहे ती नोंद झालेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।